नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जीन ॲग्युमेंटेशन ही जी काही टेक्निक आहे ती आपण त्याचं ॲप्लिकेशन, बेनिफिट तसंच त्याची जी काही प्रोसेस आहे, वेगवेगळ्या कोणत्या स्टेप्सनुसार ही जी प्रोसेस आहे ती घडत असते आणि तसंच जर आपण पाहिले याचे चॅलेंजेस वगैरे काय आहे आणि जे लिमिटेशन वगैरे काय ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हा जो टॉपिक आपण डिस्कस करतोय जीन ॲग्युमेंटेशन, त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूया. तर जीन ॲग्युमेंटेशन ही प्रोसेस काय ती आता आपण पाहूयात. तर जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक आहे ही आणि याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही जेनेटिक डिसीज असतील किंवा एखादा स्पेसिफिक डिसीज असेल जो की फॉल्टी जीनमुळे होत असेल, तर मग त्याचं काय केलं जातं, जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निकद्वारे तो जो काही जेनेटिक डिसीज आहे तो ट्रीट केला जातो. जेणेकरून काय केलं जातं, त्या फॉल्टी जीनमध्ये जो काही हेल्दी कॉपी असलेला किंवा हेल्दी जीन असलेला तो त्याच्यात इनकॉर्पोरेट केला जातो किंवा इंट्रोड्यूस केला जातो त्या सेलमध्ये. आणि जो काही फॉल्टी जीन आहे तो पूर्णपणे त्याचा काढला जातो आणि तिथे जो त्याचं रिप्लेसमेंट म्हणून जे काही हेल्दी जीन आहे त्याचं इनकॉर्पोरेशन हे केलं जातं. आणि याचं मेन एम काय आहे जीन ॲग्युमेंटेशनचं जर आपण पाहिलं तर जे काही पहिल्यासारखं जे काही जीनचं जे काही फंक्शनिंग असेल ते पूर्णपणे रिस्टोअर करणं, म्हणजे जे जीन असेल त्याचं फंक्शनिंग हे पुढे जाऊन जे एखादं स्पेसिफिक प्रोटीन प्रोडक्शनसाठी होत असेल तर ते प्रोटीन प्रोडक्शन काय होतं, थांबून जातं, कारण की त्याच्यामध्ये फॉल्टी जीन आलेला असतो. तर मग ह्या जीन ॲग्युमेंटेशन टेक्निकद्वारे जो काही फॉल्टी जीन आहे तो रिप्लेस केला जातो नॉर्मल हेल्दी जीन सोबत. आणि त्याच्यानंतर त्याची काही नॉर्मल फंक्शनिंग वगैरे असेल त्या जीनची ती परत चालू होते. तसंच जर आपण पाहिलं तर डिसीज जे काय असतील किंवा त्याचे सिम्पटम्स वगैरे असतील तर ते इल्युमिनेट करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी मेनली ह्या जीन ॲग्युमेंटेशन टेक्निकचा वापर केला जातो. तर आता आपण त्याच्या स्टेप्स पाहूया. तर कोणत्या स्टेप्सद्वारे ही जी काही प्रोसेस आहे ती घडत असते. तर सगळ्यात पहिल्यांदा जी काही फॉल्टी जीन असेल त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं, जेणेकरून जो काही फॉल्टी जीन आहे तो पुढे जाऊन कॉज करत आहे एखादा स्पेसिफिक डिसीजला. त्याच्यानंतर कुलिंग द हेल्दी जीन, आणि जो काही जीन असेल म्हणजे त्याचा आधी जीनचा पूर्णपणे स्टडी केला जातो. जे काही फॉल्टी जीन असतील त्याचा पण स्टडी केला जातो आणि तिथे कोणत्या स्पेसिफिक हेल्दी जीन ह्या रिप्लेस होऊ शकेल त्या आयडेंटिफाय केल्या जातात. आयडेंटिफाय केल्यानंतर त्याच्या मल्टिपल कॉपीज ह्या तयार केल्या जातात आणि त्याच्या लॅबोरेटरीमध्ये, आणि त्याच्यानंतर एक स्पेसिफिक वेक्टर शोधले जातात. तर स्पेसिफिक वेक्टरमध्ये आपलं प्लाझ्मिड असेल, कॉस्मिड असेल, व्हायरसेस असेल, असे वेगवेगळे जे काही वेक्टर असतात ते वापरले जातात. ते म्हणजे काय करतात, ते ॲज अ ट्रान्सपोर्टर म्हणून यूज केले जातात. त्याच्यामध्ये जे काही हेल्दी जीन आहे ते इनकॉर्पोरेट केले जातात, त्या प्लाझ्मिडमध्ये टाकले जातात आणि नंतर मग जे काही व्हायरस असेल किंवा प्लाझ्मिड असेल त्या सेलमध्ये टाकले जातात. आणि टाकल्यानंतर ज्यावेळेस काय होतं, ते जे काही फॉल्टी जीन असेल ते रिप्लेस केलं जातं किंवा जे काही फॉल्टी जीन आहे ज्याच्यामुळे जे काही डिसीज किंवा सिम्पटम कॉज होतो आहे तर मग त्याला रिप्लेस केलं जातं हेल्दी जीनद्वारे. आणि हेल्दी जीन काय करतं, नॉर्मली त्याचं फंक्शनिंग हे चालू ठेवतं आणि जे काही सिम्पटम कॉज होत आहे ते स्टॉप करतं आणि जे काही डिसीज वगैरे पुढे जाऊन कॉज होणार आहे तो स्टॉप केला जातो आणि त्याचं नॉर्मल जे काही फंक्शनिंग वगैरे असेल ते पुढं कंटिन्यू होत राहतं. आणि नंतर मग जो काही हेल्दी जीन वगैरे असेल तो इंट्रोड्यूस केला जातो इंडिव्हिज्युअल सेलमध्ये आणि नंतर पुढे जे काही हेल्दी जीन आहे तो एक्सप्रेशन होतो, त्याचं जीन एक्सप्रेशन होतं आणि जे काही नेसेसरी जे काही प्रोटीन असतील त्याच्यानंतर ते प्रोडक्शन पुढे चालू राहतं. जीन एक्सप्रेशन आपल्याला माहिती आहे की सेंट्रल डॉग्मा DNA चा आर एन एचं नंतर मग प्रोटीनमध्ये. तर मग जो काही जीन रिप्लेसमेंट केला आहे तो पुढे जाऊन जीन एक्सप्रेशन होईल. जीन एक्सप्रेशन झाल्यानंतर एक नेसेसरी प्रोटीन किंवा प्रोटीनचा फंक्शनिंग पुढे चालू होईल आणि जे काही प्रोटीन असेल ते स्पेसिफिक जे काही प्रोसेस वगैरे असेल त्याच्यामध्ये वापरले जातील. एनर्जी प्रोडक्शन असेल किंवा जे काही बाजूचे जे काही अजून वेगवेगळे जे काही प्रोसेस असतील त्यासाठी वापरले जातात. आणि याच्यामुळे काय होतं की जीन ॲग्युमेंटेशन टेक्निकमुळे जे काही हेल्दी जीन आहे तो रिप्लेस केला जातो फॉल्टी जीनसोबत आणि त्याचं नॉर्मल जे काही फंक्शनिंग वगैरे आहे ते पहिल्यासारखं त्या जीनचं चालू होतं. तर या झाल्या मेन स्टेप्स ह्याच्यातल्या जीन ॲग्युमेंटेशनच्या. तर आता त्याचे टाईप्स काय, तर त्याचे 2 टाईप्स आहे, जर्म लाईन आणि सोमॅटिक जीन. तर जर्म लाईनमध्ये काय केलं जातं, जे काही रिप्रोडक्टिव्ह सेल असतात त्याला टार्गेट केलं जातं आणि जे काही रिप्रोडक्टिव्ह सेल असतील त्याच्यात जर फॉल्टी जीन जर प्रेझेंट असतील तर त्याच्यावरती जर्म लाईन ऑग्युमेंटेशनद्वारे तर काय केलं जातं, जे काही रिप्रोडक्टिव्ह सेलमधले जे काही फॉल्टी जीन असतील त्या रिप्लेस केल्या जातात आणि ते करेक्ट केले जातात आणि जेणेकरून
फ्युचर जनरेशनमध्ये जे काही फॉल्टी जीन पास होऊ नये त्यासाठी आधीच जे काही जीन ॲग्मेंटेशन थ्रू जे काही फॉल्टी जीन आहे ते रिप्लेस केलं जातं. रिप्लेस केल्यानंतर जे काही हेल्दी जीन आहे ते त्याच्यात ऑलरेडी राहतं आणि नंतर मग ते फ्युचर जे काही जनरेशन वगैरे असेल त्याच्यामध्ये पास होतं. म्हणजे याच्यामुळे जे काही फॉल्टी जीन असतील ते पुढं जनरेशनमध्ये पास होत नाही, ॲज अ हेल्दी जीन पुढं पास होतात. आणि दुसरं जर आपण पाहिलं सोमॅटिक जीन ॲग्मेंटेशन, याच्यामध्ये नॉन रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे बाकीचे जे काही दुसऱ्या सेल असतील त्यात रिप्लेस केल्या जातात आणि त्याचं जे काही म्हणजे बाकीचे काही प्रोटीन वगैरे असतील, प्रोटीन प्रोडक्शन करणाऱ्या किंवा जे काही दुसऱ्या सेल्युलर प्रोसेस जे काही फंक्शनिंग करणारे जे काही सेल असतील त्यांना टार्गेट केलं जातं आणि त्याच्यातलं जे काही रिप्लेसमेंट ही केली जाते. रिप्लेसमेंट केल्यानंतर त्याचं नॉर्मली फंक्शनिंग हे चालू होतं आणि याच्यामुळे जे काही फ्युचर जनरेशनवरती काही अफेक्ट होत नाही आणि जे काही आपण जर्म लाईन आहे ते करेक्ट केलं जातं जर्म लाईन जीन ॲग्मेंटेशनमध्ये. म्हणजे कारण की काय होतं, जर फॉल्टी जीन हे पुढच्या जनरेशनमध्ये जात असतील तर त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये वेगवेगळे डिसीज वगैरे कॉज होतात. तर मग पहिलेच आपण जे जीन वगैरे असेल ते करेक्ट केल्यामुळे पुढच्या जनरेशनला ते जे काही फॉल्टी जीन आहे ते पास होणार नाही आणि सोमॅटिक जीन ॲग्मेंटेशनमध्ये जे काही फ्युचर जनरेशनवरती काही इफेक्ट वगैरे पडत नाही. जे काही नॉन रिप्रोडक्टिव्ह सेल असतील त्या रिप्लेस ह्या केल्या जातात. तर आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहतो. जेनेटिक डिसऑर्डरमध्ये जे काही सिस्टिक फायब्रोसिस असेल किंवा सिकल सेल ॲनिमिया असतील असे वेगवेगळे जे काही डिसऑर्डर आहेत किंवा रेअर जे काही डिसीज आहे त्याला ॲज अ रिप्लेसमेंट म्हणून किंवा कोणत्या जीनमुळे एका स्पेसिफिक जीनमुळे जर हे जर डिसीज कॉज होत असतील तर ते रिप्लेस केले जातात आणि हेल्दी जीन तिथे टाकल्या जातात. तसंच कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये किंवा जीन थेरपीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे जे काही जीन ॲग्मेंटेशनचा वापर हा केला जातो. तर बेनिफिट्सचा आपण वापर पाहिलं तर डिसीज जे जेनेटिक डिसीज आहे त्याला क्युअर करण्यासाठी याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. जे काही डिसीज सिम्पटम असेल ते रिड्यूस होतात, क्वालिटी लाईफ ही इम्प्रूव्ह होते आणि जे काही डिसीजचं ट्रान्समिशन असेल पुढच्या ऑफस्प्रिंगद्वारे किंवा फ्युचर जनरेशनमध्ये ते स्टॉप केलं जातं, जेणेकरून पुढच्या जनरेशनला जे काही फॉल्टी जीन आहे ते पुढं पास होणार नाही. तर याच्यामुळे जे काही रिस्क ऑफ डिसीज वगैरे असतील किंवा डिसीज कॉज असं होणारे असतील तर ते आधीच क्युअर केले जातात आणि याच्यामुळे जे काही सिम्पटम वगैरे असतील त्या डिसीजचे सुद्धा रिड्यूस व्हायला मदत होते. आणि जर आपण पाहिलं तर याची ॲप्लिकेशन पण भरपूर आहे, तसंच याचे चॅलेंजेस पण आहेत. तर चॅलेंजेसमध्ये एक स्पेसिफिक टार्गेट आधी आयडेंटिफाय करणं हे खूप अवघड आहे, कारण की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे सेल असतात. तर सेलमध्ये एक स्पेसिफिक सेल जी काही फॉल्टी जीन प्रोड्यूस करते किंवा ती फॉल्टी जीन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे तर ती रिप्लेस करणं किंवा ती टार्गेट करणं ते खूप अवघड आहे आणि तसं तिथपर्यंत जे काही सेल असतील किंवा जे काही जीन ॲग्मेंटेशन जे काही आपण हेल्दी जीन पाठवतो आहे ते तिथपर्यंत डिलिव्हर होईल की नाही हे त्याच्यामध्ये थोडंफार आपण पाहू म्हणजे ते कठीण वाटतं. कारण की काही वेळेस काय होईल, दुसऱ्या जी सेलमध्ये जर आपण ते टाकले गेले चुकून तर तिथेसुद्धा फॉल्टी जीन प्रोड्यूस होऊ शकतात, तिथंसुद्धा कॅन्सरच्या सेल प्रोड्यूस होऊ शकतात. त्यामुळे याची इफिशियन्सी थोडीशी कमी वाटते किंवा टार्गेटिंग जर आपण पाहिलं इफिशियन्सी आहे, पण त्याचं टार्गेट लोकेशन फाईंड करणं तसंच त्याचं डिलिव्हरी करणं म्हणजे जिथपर्यंतची जी सेल आहे तिथपर्यंत पाठवणं हे सुद्धा खूप कठीण आहे. तसंच जर आपण पाहिलं जीन रेग्युलेशनमध्ये आणि एक्सप्रेशन कंट्रोलमध्ये खूप याचा चॅलेंजेस वगैरे येतात. जीन एक्सप्रेशन एकदा ज्यावेळेस जीन रिप्लेस झाला तो नीट जर जीन रिप्लेस झाला नाही तर त्याच्यामुळे आणि जीन एक्सप्रेशन हे होत राहील पुढे, कारण की रिप्लेस झाला आहे जीन आणि पुढं जीन एक्सप्रेशन झालं मग प्रोटीन प्रोडक्शन आहे ते फॉल्टी प्रोडक्शन जर झालं तर त्याच्यामुळे सुद्धा बॉडीवरती परिणाम होतील. तर त्यामुळे जीन रेग्युलेशन किंवा जे काही कंट्रोलिंग वगैरे आहे त्याच्यात खूप मोठे मोठे चॅलेंजेस आहे. तसंच जे इम्युन रिस्पॉन्स जनरेट होतो आहे किंवा टॉक्झिसिटी याच्यामुळे होते. आणि आपण जर पाहिलं जर काही वेळेस काय होतं जे काही डिसीज वगैरे असतील त्याच्या अगेन्स्ट जो काही इम्युन रिस्पॉन्स आहे तो जनरेट होत असतो. तर मग ज्या वेळेस आपण जीन ॲग्मेंटेशन टेक्निक करतो आहे एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट तर तिथे ॲक्युरेटली जो काही जीन आहे तो पोहोचला नाही किंवा त्याचं हेल्दी जीन रिप्लेस झालं नाही फॉल्टी जीनच्या अगेन्स्ट तर त्याच्यामुळे जे काही डिसीज वगैरे असतील किंवा इम्युन रिस्पॉन्स हा कमी जनरेट होतो आणि आपल्या बॉडीमध्ये डिसीजचे जे काही प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात होतं आणि जेनेटिक डिसीज वगैरे अजून कॉज व्हायला आपल्याला ते जे काही कॉज होतात. त्यामुळे मग हे थोडेफार काही चॅलेंजेस वगैरे जे काही जीन ॲग्मेंटेशन जे काही थेरी आहे त्याच्याद्वारे होत असतात. आपण पाहिलं की तसंच याचे उपयोग पण जास्त आहे
त्याचं आणि त्याचे जे काही चॅलेंजेस वगैरे आहेत ते सुद्धा खूप याच्यामुळे जास्त आहेत आणि त्याचे काही लिमिटेशन पण आहेत. काही टॉक्सिसिटी याच्यामुळे होऊ शकते किंवा जीन एक्सप्रेशन फॉल्टी होऊ शकतं जर जीन बरोबर रिप्लेस नाही झाला तर, किंवा जे काही टार्गेट जर आपण जे स्पेसिफिक टार्गेट ते जर आपण आयडेंटिफायच नाही केलं आणि तिथे डायरेक्टली आपण टाकून दिलं जीन, तर त्याच्यामुळे सुद्धा जीन एक्सप्रेशन होऊन जे काही वेगळे जे काही प्रोटीन प्रोडक्शन होते तर मग ते सुद्धा फॉल्टी होऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये डिस्टर्ब होऊ शकतं. तर मग असे वेगवेगळे जे काही जीन ॲग्युमेंटेशनचे जे लिमिटेशन किंवा चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण जीन ॲग्युमेंटेशन म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.